तर चला आज आपण बघू 3 पॉईंट स्टार्टर. आता आपल्याकडे एक DC शंट मोटर आहे आणि इथं आपल्याला ब्रेक टेस्ट करायचं आहे. ब्रेक टेस्ट म्हणजे काय, जसं आपण लोड देऊ हे टाईट केलं की त्याला मेकॅनिकल लोड देतोय आपण, आणि मेकॅनिकल लोड दिला की तुमचं करंटवर आणि त्याच्या स्पीडवर काय परिणाम होतो ते आपल्याला बघायचं. तर सगळ्यात पहिले तुम्हाला ओळख करून देतो. हे आहे आपलं 3 पॉईंट स्टार्टर. काय आहे? 3 पॉईंट स्टार्टर. हे आहे तुमचं व्होल्टमीटर, DC व्होल्टमीटर. त्याच्यानंतर हे ॲमीटर, त्याच्यानंतर हे DC व्होल्टमीटर, आणि हे आहे तुमचं DC ॲमीटर. तर हे काय करतं आहे, एक आर्मेचरचं व्होल्टेज आणि करंट मेजर करतं आहे, आणि दुसरं आर्मेचरचं व्होल्टेज आणि करंट मेजर करतं आहे. आता आपण थोडं आत इंटरनल स्ट्रक्चर पाहू याचं. ते काढून घेतो मी, काढून घेऊन तुम्हाला इंटरनल स्ट्रक्चर दाखवतो. तर बघा, स्ट्रक्चरमध्ये हा आपण सप्लाय दिला AC. हा सप्लाय काय देत होतो आपण? AC सप्लाय दिल्याच्यानंतर ACचं DCमध्ये कन्वर्जन करण्याचं काम कोण करतं आहे? हे रेक्टिफायर सर्किटरी करतं आहे. ओके, रेक्टिफायर सर्किटरी करतं आहे. आणि हा ऑन ऑफ आहे. समजा हा जो नॉफ आहे ना, हा ऑन ऑफ नॉफ आहे. त्याच्यानंतर हे रेक्टिफिकेशन झालं की त्याचं हीट सिंक होणार इथं. आणि हे काय, तुमचे कॅपॅसिटर फिल्टर आहे, जे काय करते, स्मूथ करते, म्हणजे रिपल फॅक्टर रिड्यूस करण्याचं काम करते. ओके, आणि त्याच्यानंतर हे काय, हे आहेत तुमचे DCचे रेजिस्टन्स, ज्याला स्टार्टिंग रेजिस्टर म्हणतो ना आपण, ते. आणि हे काय आहे तुमचे, इथून आपण व्होल्टेज. तर हे आहेत आपले व्हेरिएबल रेजिस्टन्स. हे काय करते, स्टार्टिंगला बॅक EMF 0 असतो आपला. स्टार्टिंगला बॅक EMF 0 असतो, म्हणून एकदम खूप जास्त करंट मोटरमध्ये फ्लो होतो. अगदी 15 ते 20 पट फुल लोड करंटच्या जास्त करंट स्टार्टिंगला फ्लो होतो. आणि मग अशा वेळेस मोटर जळू शकते. मग ती जळू नये म्हणून आपण काय करतो, स्टार्टिंग रेजिस्टन्स वापरतो आणि ते स्टार्टर थ्रू कनेक्ट करतो. 3 पॉईंट स्टार्टर आपण तिथं वापरतो. ओके, 3 पॉईंट स्टार्टरचा आपला एक व्हिडिओ बनला आपला, तुम्ही ते बघून घ्या. तर हे काय आहे, व्हेरिएबल नॉब आहे. इथून आपण काय करतो, सप्लाय व्होल्टेज व्हॅरी करतो. ओके, तर इथं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपल्याला ते बदलायचं. त्याच्यानंतर हे काय, हे ॲमीटर व्होल्टमीटर आहे. ओके, हे DC ॲमीटर, DC व्होल्टमीटर आर्मेचरसाठी, आणि हे फील्ड वाइंडिंगसाठी. अशा पद्धतीचे स्ट्रक्चर आहे बॅक साईडला. फ्रंट साईडला तर आपण बघितलं. त्याच्यानंतर हे आहे फ्युजेस. ओके, तर काय तुटलं बाबा काहीतरी. बघा, हे रिवायरेबल फ्यूज आहे, सेमी इन्क्लोज टाईप रिवायरेबल. पण हे थोड्या ॲडव्हान्स फ्यूज आहेत, किटकॅट नाही आहे. अशा पद्धतीचे फ्यूज लावून टाकायचे. तर चला आपण याला स्टार्ट करू. आता AC इज कन्वर्टेड इन टू DC. तर हे जर आपण ऑन केलं, तर आता हे इथं कनेक्ट नाही झालं पाहिजे, जेणेकरून त्याच्यामुळे याला आपण ह्या साईडने घेऊ. इथपर्यंत सेपरेशन पाहिजे, आणि इथं पण आपण थोडं सेपरेट राहिलं पाहिजे. आपल्याला आपली काळजी घेतली पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी तर असं करायची हिंमत करू नका. शिक्षक समोर असतील तरच अशा गोष्टी करा. हे सगळं लूज आहे का ते चेक करायचं आहे. आता हे स्टार्ट करायचं. स्टार्ट केलं तर काय दिसतंय तुम्हाला, हे सगळं 0 दिसतंय. ओके, तर आता आपण काय करू, स्टार्ट करू. तर हे बघा, आपण काय केलं, होल्ड करीना ते. होल्ड ऑन कॉईल जी आहे ही होल्ड करीना.
तर इथं बघू शकता आपण, ही होल्ड ऑन कॉईल आहे ती त्याला सोडायला लागली. ओके, ती का सोडते ते एकदा बघावं लागेल आपल्याला. तर ही होल्ड ऑन कॉईल काय करत होती, त्याला होल्ड व्यवस्थित करत नव्हती. तर आता बघा, इनपुट सप्लाय काय आहे, 228 व्होल्ट आहे. म्हणजे हे शंट फील्ड वाइंडिंग आणि सिरीज फील्ड म्हणजे वाइंडिंग. बघा, हे शंट मोटर आहे, ह्याच्यामध्ये आर्मेचर वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग ह्या 2 वाइंडिंग आहेत. त्याच्या दोन्हीचं व्होल्टेज आणि करंट आपल्याला इथं दाखवलेलं आहे. तर आता आपण काय करायचं आहे, करंट बदलायचा. बघा इथं हा तुमचा शंट आणि सिरीज वाइंडिंगचा करंट जो आहे तो वाढतोय. करंट वाढताना दिसेल आपल्याला. पहा, करंट वाढला, एक वाढला, दुसरा कमी झाला, कारण इनपुट तेवढाच आहे. ठीक आहे, आणि व्होल्टेज पण ड्रॉप होताना दिसेल तुम्हाला. ओके, अशा पद्धतीने आपण हळूहळू काय करायचं आहे, रोटरला ब्लॉक करायचं आणि याच्यावरून W1 आणि W2च्या रीडिंग घ्यायच्या. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो, ब्रेक टेस्ट म्हणतो. सो दिस इज अ ब्रेक टेस्ट. ओके, ब्रेक टेस्ट म्हणजे आता पहा, करंट हा किती आला आहे, 1 अँपिअरच्या पुढं चालला आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण करंटला व्हॅरी करतो म्हणजे लोडला व्हॅरी करतो, आणि लोडला व्हॅरी केल्याच्या नंतर आपण त्याच्या रीडिंग घेतो. ओके, आणि एक कंडिशन अशी येते की आता ह्याला पूर्ण ब्रेक केलं जातं, म्हणून त्याला ब्रेक टेस्ट म्हणतात. ओके, आणि हे गरम होतं. पहा, आपल्याला आपल्या साईडने थोडी काळजी घ्यावी लागते. हे वजन मोजायचे, W1 आणि W2 मोजायचे, करंट मोजायचा, आणि त्याच्यावरून सगळे पॅरामीटर चेकआउट केले जातात. तर या टेस्टला आपण काय म्हणतो, डायरेक्ट लोड टेस्ट ऑन DC शंट मोटर. डायरेक्ट लोड लावला, कोणता लोड, मेकॅनिकल लोड. ओके, आणि ते DC मोटर शंट मोटरचं काय आहे, स्टार्टिंग पॅनल आहे. तर तो सप्लाय दिला, त्याचं कन्व्हर्जन DCमध्ये होणार आणि तिथून ते पुढं जाणार. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. येतं लक्षात? याच्यात काही अडचणी नाही ना? ठीक.